पाण्या पावसात मी आलेलो आहे ॲलोवेरा घेण्यासाठी. तर हा ॲलोवेरा तोडून आणला होता मी. का बरं, तर काल मी गाडीवरून पडलो होतो तर पायाला लागलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. मी मराठी मुलगा सागर चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे बैलपोळा. तर सर्वांना माझ्याकडून बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लवकरात लवकर सबस्क्राईब करा ना यार, तुम्ही नुसतं व्हिडिओ बघून चाललेले. लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलवर 300 सबस्क्राईबर झाले पाहिजे. काल मी बाहेर गेलतो थोडंसं, तर बाहेर जाऊन वापिस येताना तर भावांनी मी पडलेलो आहे गाडीहून, तर मला लागलेले. आणि पाण्या पावसात तुम्ही पण जर बाहेर निघत असाल तर गाडी आपली काळजीपूर्वक चालवा, कारण की कुठं काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. त्याच्यामुळं थोडंसं सांभाळून चालत जा तुम्ही पण. हे तुमच्यासाठी होतं, कारण की मला जसं लागलं तसं तुम्हाला नाही लागू, म्हणून काळजीपूर्वक गाडी चालवा. तर रात्रभरापासून पाऊस चालू आहे, तर पाहू शकता तुम्ही पाणी खूप पडलेलं आहे. रात्री आम्ही चाललेलो आहे आता बैलपोळ्याच्या बैला आणायला. तर आम्ही निघलेलो आहे कांचनवाडीत जाण्यासाठी. आमच्या जवळचे पिल्लू मोठं, आमच्या माझा भाचा, माझी राणी राजी आणि मी चाललेलो आहे बैलपोळ्याचे बैल घेण्यासाठी. आणि पावसामुळे सगळं डोंगर झाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण व्ह्यू कसा झालेला आहे. दोन बैलपोळ्यासाठी. आणि आता हे संध्याकाळी दाखवा आम्ही तुम्हाला कसे घेतले. मी पूजाला ठेवताना त्या टायमाला दाखवतो मी तुम्हाला की कसे आहे आमचे बैल. तर तुम्ही बघितले की टाइम लॅप लावला होता मी नारळ सोलायला. हे सगळे नारळ सोललेले आहे. आता ह्याच्यातले कोणते 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 देवाला आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. तर हे 4 नारळ आहे, एक गणपती, एक महादेवाला, एक रामाला आणि बजरंगबली हनुमानांना. आणि आमच्या संघ आहे सुमित, आधी ना. आम्ही हिंडायलो गल्ल्या गल्ल्या, कारण रोडानं लई आणि बैप्रसाद खातोय. रोडाना चिखल झालेलं आहे. महादेवाचे आणि हनुमानाचे नारळ फोडायला आलता आम्ही. लय वाईट आहे आणि बंद कर म्हणायलाय मला बाबा सुमित. आतापर्यंत बाबा सुमितचा प्रसाद नाही संपलेला, लय वेळचा खातोय तो. बाई दर्शन करायला आलं तर माझ्या संघ हनुमानाचे आणि महादेव. धरू का तुला धरू? माझा दर म्हणजे पिशवी घ्या हो नारळ. तर बहीण ते आता टाकू नको काय बोलते भाई. बरे का आकाश भाऊ? सागर उच्चावन मित्र मंडळ भाऊ यो देवपूजा करा. सागर उच्चावन मित्र मंडळ यांचे अध्यक्ष सुमित भाऊ सलसाळे व विनीत भाऊ थोरात. देखा आपने लापरवाही का नतीजा है. यो का म्हणाल पाहिजे विनीत तुला? यो विनीत काय हो तुला का म्हणायला पाहिजे सगळे एकदा. तू पण पाय विनीत बर का काय काय म्हणाल त्या वायरात पाहिजे. मी म्हणलो अध्यक्ष सुमित भाऊ आहे आणि उपाध्यक्ष विनीत भाऊ थोरात आहे. तो काही म्हणून राहिला ना जोरात गिरात पाहत लावायला फोन लगेच. याचं तोंड पा इकडे काकीकडे. जो चोर असतो तोच तोंडला पितो, माहिती आहे ना तुम्हाला. सागरने ना एडिट केलेलं आहे ते, मी असं काहीच बोललो नाही. विनीत थोरात म्हणलं, थोरात. तुम्हाला माझा आवाज आणि काकाच्या आवाजात फरक कळत असेल, आता समजून घ्या तुम्ही.
आणि आमच्या संघ रजत भाई पण आलेले आहे. आधी भाऊ लय शरीफ आहे. आधी भाऊ काय हवा तोबा काय हवा तोबा काय वरची गुंडी पण लावली त्यांनी लगेच. अरे बाप. सुमित संचालित प्रसाद अरे आलं तशी नारळ खाऊन पण बेकार बोलला असतो पण लॉक बोल ते अरे बरं. तर आता मम्मी देते निवद. मम्मी लावलेली अगरबत्ती. आता चालू आहे बैलाची पूजा. तर मम्मीना दिलेले आता निवद. थोडासा प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला मराठीचा, कारण की आमच्या भाषेत बोलणं चालू आहे. तर मम्मी आशीर्वाद घेते पप्पाचा. अजून काय खा. परलन करा. कोणी खातो रे इथं. आशीर्वाद पिल्लू आशीर्वाद. मित्रांनो आजचा ब्लॉग इथं एंड होतोय. मी भेटतो तुम्हाला येणाऱ्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा.